मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होर्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे, त्यांना मला असं वाटतं की एक महत्वाचा मेसेज आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केलात तर तुम्ही बटा, नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. एकीकडे युती झालेली आहे ठाकरे गटासोबत आपली, आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद हा या निमित्तानं दिसून येतोय. तो कितपत नाही, हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही. काही जे भारतीय जनता पक्षाच्या एआयनी जनरेट केलेली माकडं आहेत, त्या माकडांच्या एआय जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते असं म्हणतायत की ईट का जवाब पत्थर से नहीं लोहे से हम देंगे. द्या ना, बघू ना कुठला लोहा कुठला पत्थर. मी तुम्हाला सांगितलं ना, ही जी मंडळी आहेत होर्डिंग आणि पोस्टर लावणारी, ही भारतीय जनता पक्षाची एआय जनरेट केलेली माकडं आहेत. पण या निमित्तानं मग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण टाकवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण जर लोहेचे जबाब देणे याचा नाही, मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे, जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत, त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत. सोन्याची अंडी खाऊन झाली, आता कोंबडीच कापायला निघाले. आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा. ही युती मराठी माणसाची नव्हे तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत. मग मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली? सत्तेसाठीच केली ना, खुर्ची उभवायलाच केली ना. मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर युती केली असती का एकनाथ शिंदेनी? दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांनी असंही म्हटलंय की आमची डेव्हलपमेंटची युती आहे आणि त्यांची सेटलमेंटची युती आहे. असं कसली डेव्हलपमेंट केली? मला एक त्या प्रश्नाचं तो उत्तर द्या. 2 पूल आणि 1 रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे? खरोखर जनता खुश आहे का? मला असं वाटतं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते, तो विकास असतो. इथे जनता कुठे खुश आहे? लोकांना नोकऱ्या नाही. एक अटल सेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत. रोज तर काय उठून मी रोज अटल सेतू वरनं नाही ना जाणार आहे. जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची काय अवस्था आहे? जागोजागी कचरा पडलेला आहे. कचऱ्यामध्ये 2-2 हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत. याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना. शेवट तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत, भारतीय जनता पक्ष विसरली का? त्यांनी असंही म्हटलंय की गेली 25 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये होती आणि गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत. पहारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते. ते पहारेकरी का झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते? एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं. आशिष शेलारांनी देखील काल टीका केली. ते म्हणते की कालची पत्रकार परिषद होती ही शॉर्ट फिल्म होती. आवडली की नाही आवडली? सेन्सॉर झाले नाही म्हणतात त्याचं. शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही, त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत. राज ठाकरे यांनी काल म्हटलं होतं की पोरं चोरणारी टोळी सध्या कार्यरत झाली. त्याच्यावर एकनाथ शिंदे असं म्हणतायत की जे स्वतःची पोरं सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय जर सांभाळणार? सत्तेतलेच लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं? दुसरीकडे आम आदमी पार्टीनं कुठेतरी तुमची बाजू घेतलेली बघायला मिळत आहे की बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस, असं जेव्हा बीजेपीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो घेऊन ट्विट केलं होतं, त्याला आम आदमी पार्टीनं रिप्लाय केला आहे. आणि अमित साटम पासून राहुल नार्वेकरांपासून कसे फॅमिली पॉलिटिक्स मध्ये अहो, यांचे किती सांगायचे. आता कोण, मला वाटतं अमित साटमांचा मेवणा पण आहे ना नगरसेवक, शेलारांचा भाऊ आहे, दरेकरांचा पण भाऊ आहे. अजून यादी निघेल. अगर बात निकलेगी तो बहुत लंबी जाएगी. कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना. आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का?
अदानीला धारावी द्या, अदानीला हे द्या, अदानीला ते द्या. मग अदानींच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का? अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं. मतदान